वारीतला आनंद घेत 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 पंढरपूरला जायचं, पौर्णिमेपर्यंत पूर्ण राहायचं, पंढरपूरचा काला घेऊनच माघारी. नाही तर आपलं काय, तुका म्हणे मोक्ष देखील कळस, पहिल्या गाडीनं माघारी. अशी वारी नसते. वारीला किमान पंढरपुरात एकादशी द्वादशी तरी काढावी. एकादशीला पंढरपुरात जावं, एकादशीला गेल्यानंतर टोपलंभर फराळाचं खावं असं नाही. एकादशीला काय करावं, चंद्रभागा स्नान, वाळवंटामध्ये एखादा हरिकीर्तन, विधितो हरिकथा, नगर प्रदक्षिणा करावी, अनेक दर्शन विठोबाचे करावे, नामदेव पायरीचं दर्शन करावं, मंदिर प्रदक्षिणा करावी. हे सगळे नियम विधी महाराजांनी करावेत. आणि मग गावी जावं. मग श्रावण महिन्यातले काही उत्सव, ते सगळे उत्सव पार पाडावेत. भाद्रपद महिन्यामध्ये भाद्रपद शुद्ध पंचमीला महाराजांच्या मातोश्री, महाराजांच्या आईसाहेब, त्यांची पुण्यतिथी. मसला नावाच्या गावामध्ये शामराव पाटील कदम यांचं सहकार्य, त्यांचं अन्नदान, आणि तो पुण्यतिथीचा नेम बापूसाहेब दैठणकर महाराजांचं कीर्तन. महाराज ऐकून ठेवा, मोतीराम महाराजांनी इहलोक सोडून 56 वर्ष झाले. ऐका, मातोश्रीची पुण्यतिथी महाराज होते तोपर्यंत तर चालू होतीच, पण महाराज जाऊन 55-56 वर्षे झाले तरी सुद्धा अजूनही कदम पाटील परिवार, मसलेकर आणि गावकरी मंडळी मिळून महाराजांच्या आईची पुण्यतिथी गाव अजून साजरी करता. अजून दैठणकरातल्या फडावरच्या गुरु महाराजांचं कीर्तन होतं, गाव जेवणाचा कार्यक्रम होतो. आता महाराजांची कीर्तनं जोमात सुरू आहेत. लोकप्रियता वाढली, प्रसिद्धी झाली, सगळ्यांनाच महाराज हवे हवेसे वाटू लागले. एकदा असा घोटाळा झाला. गौंडगाव नावाचे लोक, गावचे लोक, गौंडगावचे, महाराज अमुक अमुक दिवशी आमच्याकडे कीर्तन. महाराज म्हटले हो, काही नोंदाची वही वगैरे असेल, पण नोंद करायची राहून गेली असेल. कीर्तन सेवा तर स्वीकारली, नोंद करायची तर राहिली. पोंडुळ नावाचं एक दुसरं गाव आहे, तिथले भाविक भेटले तोच दिवस, महाराज आमच्याही गावी कीर्तन. महाराज म्हणले कोणता दिवस? हा दिवस दिला. समजा गुरुवारचा दिवस दोन्ही गावात दिला, तारीख, महिना, वार आणि कीर्तन वेळ एकच. कीर्तनाच्या दिवशी गौंडगावकर मंडळी सकाळीच महाराजाला बैलगाडी घेऊन, महाराज आज आमच्याकडे कीर्तन आहे. महाराज म्हटले अरे आज पोंडुळला कीर्तन आहे. बरं जाऊ दे, पोंडुळकरांना काहीतरी सांगू. गौंडगाव जुनं गाव आहे, माझ्या अनेक सेवा झालेलं गाव आहे, गौंडगावलाच जाऊ. महाराज गाडीत बसले, गौंडगावला कीर्तनाला पोहोचले. दुपारनंतर पोंडुळकर मंडळी महाराजाकडं. महाराज कुठे आहेत? सगळे म्हणले महाराज बैलगाडीत बसून गेले, तुमच्याच गावाला गेले असतील, तुम्हाला माहीत नसेल, दुसरी गाडी आली असेल. बरं म्हटले, आता साहजिक आहे ना, सगळ्यांनाच वाटतं माझ्या गाडीला महाराजांचे पाय लागावेत, माझी गाडी पवित्र व्हावी, आला असेल दुसरं कोणीतरी. रात्रीचं 9चं कीर्तन, 9 वाजता पोंडुळमध्ये भजन सुरू झालं. महाराज गावात आलेत म्हणून. आता ही मोकळी बैलगाडी गेली ना, आलेत म्हटले महाराज. आणि तिकडं गौंडगावला तर महाराज गेलेलेच. गौंडगावला स्वतः महाराज आहेत आणि पोंडुळला मात्र महाराज गेलेलेच नाहीत. मग गावात चर्चा, अरे महाराज आलेत, कुठं बसलेत? कोणीतरी म्हटलं अरे ते विनेकरी नाही का चोपदार, त्याच्या घरी असतील बघा. आणि लोक तिथं जाऊन पाहतात तर महाराज बैठकीत हाताची घडी करून बसलेले आहेत. बरोबर 9ला दोन्ही गावात भजन सुरू झालं. याही गावात मोतीराम महाराजांनी कीर्तनाचा विना घेतलाय आणि त्याही गावात मोतीराम महाराजांनी कीर्तनाचा विना घेतलाय. दोन्ही गावामध्ये 9 ते 12 कीर्तन 3 तास झाले. रात्री महाराजांचा मुक्काम झालाय.
आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गौंडगावरनं महाराज माघारी आलेत. बाजारामध्ये, तालुक्याच्या बाजारात गौंडगावचेही लोक आलेत, पौंडूरचेही लोक आलेत. हे म्हणतात, काय कीर्तन केलं महाराजांनी आमच्या गावात रात्री, अभंग घेतला होता, तुम्ही संत मायबाप कृपावंत. दुसरे म्हणले, येडे झालात का, तुम्ही संत मायबाप कृपावंत नव्हता. एक गावे आम्ही विठोबाचे नाम होता, आमच्या गावात कीर्तन झालं. पैज लावायला लागले लोक, पैज लाव म्हटले, माझ्या गावात झालं. तो म्हणायचा, पैज लाव, माझ्या गावात झालं. 50-50 लोक, दोन्ही गावचे लोक म्हणायचे, रात्री 9 म्हणजे 9 आणि 12 म्हणजे 12, आमच्याच गावात कीर्तन, आमच्याच गावात कीर्तन. उभ्या तालुक्यात बातमी पसरली, जिल्ह्यात बातमी पसरली आणि महाराजांच्या कानावर बातमी गेली. मी तर गौंडगावी होतो, मग पौंडुळला कीर्तन कोणाचं. आणि मग महाराजाच्या लक्षात आलं, अरे ह्या मोतीरामासाठी तो विटेवरचा आत्माराम कष्टला माझ्या रूपात तिथे कीर्तन जाऊन केलं. मसल्याला हे असंच, महाराजांची तब्येत बिघडली, महाराजांना मसल्याला कीर्तनाला जाता येईना आणि समाज तर वारे माप जमला. तिथंही माझा पांडुरंग गेला आणि महाराजांचा वेश घेऊन 3 तास कीर्तन रंगवून आला. आणि मसलेकर महाराजाला येऊन 4 दिवसांनी भेटून, महाराज कीर्तन झालं हो त्या दिवशी, काय गोड बोललात. महाराजांना कळायला लागलं, माझा देव माझ्यासाठी राबतोय. असंच परभणी शहरामध्ये कीर्तन. महाराज कीर्तनाला निघाले. चालता चालता गाडीचं चाक तुटलं, बैलगाडीचं. जाग्यावरच गाडी बसली. मागही गाव नाही, पुढेही गाव नाही, आडरानामध्ये चाक तुटलं. गाडीवाला परेशान, आता काय करावं, चाक बसवावं कसं. महाराजांची तर तळमळ, बाबा तू राहू दे गाडी, मी पायी जेवढं जायनं होईल तेवढं जातो, कीर्तन चुकवणार नाही. मोतीराम महाराज पडशी घेऊन, फेटा घेऊन निघणार, एवढ्यात मागून एक बैलगाडी वाजत आलेली दिसली. गाडीवाला म्हणला, महाराज ते कुठं जातंय बघू. तो शेतकरी म्हटला, काय झालं. म्हणले, चाक मोडलं. तुमच्या गाडीत घेऊन जा परभणीला. तो म्हणला, मी परभणीला जाणार नाही, इथं जवळ चाललोय. पण एक काम करतो, तुमच्या गाडीचं चाक मी व्यवस्थित बसवून देतो. आता ते कारागीर काय साधा आहे महाराज, पंढरपूरचाच कारागीर शेतकऱ्याच्या रूपामध्ये आलाय. आणि त्या कारागिरानं, माझ्या विठुरायानं स्वतः ते सगळं गाडीचं मोडलेलं चाक दुरुस्त केलंय. ते चाक गाडीला बसवलंय आणि जाऊ द्या गाडी. अशा कितीतरी प्रसंगामध्ये देवानं महाराजांना सहाय्य केलंय. देव राखे तया मारील, कोण न मोडे काटा हिंडतावन. फरकंड्याचे निळकंठराव त्यांच्याकडे बैलजोडी मागितली, थोडीशी टाळाटाळ केली. त्यांना काय शिक्षा व्हायची ते झाली. गंगाखेड तालुक्यात 2 गाव आहेत, एक खंडाळी आणि दुसरं इसाद. खंडाळीवरनं महाराजांना इसादला जायचं होतं. दुपारी खंडाळीत सेवा झाली, विश्रांती झाली आणि संध्याकाळी इसादला कीर्तन, रात्री 9 वाजता. पाऊस पडू लागला थोडा थोडा. महाराज म्हणले, येता का रे बाबा, मला सोडायला कोणीतरी. सगळ्यांनी हात झटकले, पावसात कुठं बेजार होता. महाराज सहज बोलून गेले, नका नका, कोणीच नका येऊ, माझा पांडुरंग येईल. योगायोगानं त्या गावात एक पांडुरंग भजन्या होता. त्याला कोणतरी म्हणलं, अरे किती विश्वास आहे महाराजांचा तुझ्यावर. महाराज म्हटले, कोणीच नका येऊ, माझा पांडुरंग येईल. त्यानं हातातलं काम टाकून दिलं महाराज आणि धावतच आला
महाराजांची पिशवी हातात घेतली. चला महाराज, पायी जायचंय. महाराज पुढे चालतायत, पांडुरंग मागं चालतोय. महाराज पुढे चालतात, पांडुरंग मागं चालतोय. अचानक बरोबर 8 वाजता असा दगडावरून पाय खाली निसटला आणि दगडाखालचा विंचू बाहेर आला आणि दणकन पायाला डंक मारला. आता विंचू आहे महाराज. विंचूनं डंक मारला ना, 12 तास 24 तास तसं तर वेदना व्हायला लागल्या, पण त्यानं सांगितलं नाही तेवढा विंचू चावलेला. इसात पर्यंत महाराजांना पोहोचवलं. महाराजांनी फेटा हातात घेतला. म्हणले, मगाचं विंचू चावलेलं कसं आहे? तो म्हणला, महाराज बरं आहे, पण तुम्हाला कसं कळलं? म्हणले, साप चावणार होता, विंचवावर भागवलंय. त्याला काही कळलं नाही. साप चावणार होता, विंचवावर भागवलंय. तो म्हणला, महाराज मला सकाळी रानामध्ये लय कामं पडलेत, मी माघारी जातो. तुम्ही आता कीर्तन करा, तुम्हाला पोहोचवलं. जा म्हणले. सापावरचं विंचवावर घालायचं होतं म्हणूनच तुम्हाला सोबत आणलं होतं. घरी गेलं महाराज. ते शेजारी पाजारी सांगू लागले, पांड्या बरं झालं गेला होतास. बरोबर 8 वाजता तुझ्या घरातल्या नाणीत मनगटा एवढा साप निघाला. नुसता फणा आपटत होता. मग पांडूला कळलं, साप चावणार होता, विंचवावर भागवलंय. साप चावणार होता, विंचवावर भागवलं. ही काय भानगड आहे? त्याला तेव्हा कळलं. काय महाराज, पांडुरंगलाच का सोबत घेतलं? त्याचं कारण, त्याला घरी थांबला असता तर साप चावणार होता म्हणून त्याला बाहेर नेलं. पण त्याच्या प्रारब्धात दंश होता. इकडं त्याच वेळेला साप फणा आपटत होता आणि तिकडं त्याच वेळेला त्याला विंचवाचा दंश झाला. याला म्हणायचं, आली आघात निवाराया, मागे पुढे उभा राहे सांभाळ. मोतीराम महाराजांच्या रूपानं त्याच्या जीवनात देवच उभा राहिला. असे कितीतरी प्रसंग महाराजांच्या जीवनात घडत गेलेत. मी सांगत बसलो तर 4 दिवस मोतीराम महाराज सांगत बसल, एवढे प्रसंग आहेत. पंढरपूरला जायचे ना महाराज, 4-4, 8-8 मुक्काम महाराज. तिथं वारूबाईचा वाडा म्हणून एक वाडा आहे. कद्दूची भाजी करायची तिथं. आता तिनं कद्दू काढून दिले. पन्नालाल, बघ बाबा महाराजाला आवडते कर. कडू डक झालं होतं महाराज. ते लागली लॉटरी तर लॉटरी असते त्याची, नाहीतर कडू लागलं तर कडू डक भाजी झालेली. महाराजांनी अगोदर, महाराजांचं जेवण होऊ द्या म्हणले, बाकीचे आपण नंतर जेवू. आणि त्या भानगडीमध्ये 3 दगडाच्या चुलीवर केलेली खिचडी खाली सगळी करपून गेली. महाराजापुरतीच केलेली. महाराजांनी तेवढी कडू भाजी इकडं तिकडं न बघता खाल्ली आणि तेवढी करपलेली खिचडी इकडं तिकडं न बघता खाल्ली. मागाहून हे सगळे जेवायला बसले, भाजी कडू डक. पन्नालालने हात जोडले, महाराज माफ करा, कदूची भाजी कडू झाली होती. महाराज म्हणले, काय खातो आम्ही कासया सांगा. आम्ही काय खातोय आणि कशासोबत खातोय हे आम्हाला माहिती तर पाहिजे. ते माहिती झालं, चव कळली तर चव आहे. खायचं ते जिभेचे चोचले करण्यासाठी नाही, खायचं उदरम भरणम, पोटाची भूक भागवण्या, शरीर जिवंत ठेवण्यासाठी लागतं म्हणून खायचं असतं. काय निष्ठा आहे. असे एक एक प्रसंग अंगावर काटा आणणारे महाराजांच्या जीवनात. तुम्हाला सांगतो, अशा महात्म्यांचं ज्यांना नित्यदर्शन होतं. आमच्या भागामध्ये जवळजवळ 400 गावांमध्ये महाराजांची मंदिर आहेत. महाराजांच्या निर्याणानंतर त्यांचा अस्थिकलश ती मंडळी घेऊन गेली आणि ते अस्थिकलश जमिनीत पुरून त्याच्यावर महाराजांची समाधी बांधून मुखवटा बांधला. असे 400 गावं आहेत महाराजांची, जिथं महाराजांची समाधी मंदिर आहेत. महाराजांच्या नित्यनेमाचे सप्ते आहेत. 400 गावात सप्ते चालतात महाराजांच्या नेमानं. अजूनही महाराजांच्या परंपरा त्या गावांनी सांभाळल्या जातात.
आणि त्या परंपरांचा परिणाम आजही गावं सुजलाम सुफलाम आहेत आणि तिथला परमार्थ सुजलाम सुफलाम आहे. म्हणून आपल्या जीवनाला योग्य दिशा मिळण्याकरता आणि आपल्या जीवनाची दशा पालटण्याकरता मोतीराम महाराजांच्या सारख्या संताला शरण जावं आणि म्हणावं, तुम्ही संत मायबाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान. विश्वास ठेवावा अशा महात्म्यांच्या पायावर, अशा महात्म्यांच्या शब्दावर. अशा महात्म्यांच्या शब्दावर ठेवलेला विश्वास वाया जात नाही. जगद्गुरु तुकोबाराय स्वानुभवानं सांगतात, संतांचे पायी हा माझा विश्वास. संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास. हे संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास. हो संतांची पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा. तेची माझे हित करीती सकळ, तेची माझे हित करीती सकळ. संतांची पायी हा माझा विश्वास. महाराजांची सुद्धा भावना विनायक महाराज साखरे महाराजांवर तेवढीच. हे विनायक महाराज साखरे परंपरेचे फार थोर साधू होऊन गेले. विनायक महाराजांच्या एक चरित्रातला गोड भाग डोळ्यापुढे आणतो आपल्या. विनायक महाराजच्या चरित्रात असा एक गोड प्रसंग घडला. विनायक महाराज ज्ञानेश्वरी सांगायचे, श्रोते ऐकायचे. एक जिज्ञासू साधक होता. ओवी सांगता सांगता एक ओवी आली, झाकलीये घटीचा दिवा, नेनिजे काय झाला केधवा, या रीती जो पांडवा देह ठेवी. एक साधक प्रवचन संपल्यावर महाराजांकडे गेला. म्हटला, महाराज त्या ओवीचा अर्थ कळला नाही हो, मला व्यवस्थित समजून सांगा. आता ही ओवी समजून कशी सांगायची? हे म्हटले, थांब, योग्य वेळेला मी ह्याचं उत्तर तुला देतो. चातुर्मास संपत आला. त्यानं रोज पाठ संपला की हात जोडून उभं राहो. महाराजांनी म्हणायचं, थांब, अजून उत्तर मिळालं नाही, मिळालं की सांगतो. त्यानं माघारी जायचं, पुन्हा पाठाला यायचं, पुन्हा महाराजांनी म्हणायचं, थांब, अजून उत्तर मिळालं नाही, मिळालं की सांगतो. एके दिवशी एक विद्यार्थी महाराजांनी त्याच्याकडे पाठवला. त्याला बोलून आण म्हटले. सकाळी सकाळी महाराज उठलेत, स्नान केलं नाही, नित्यनेम केला नाही. महाराज म्हणले, बस, तुझ्या शंकेचं समाधान आज करायचंय मला. तो समोर बसला, पण महाराज तुम्ही आंघोळ केली नाही, देवपूजा केली नाही. महाराज म्हणले, तुला ओवी सांगून जमणार नाही, ती ओवी सांगून कळणार नाही, त्याचा अर्थ तुला कळण्यासाठी बोलवलंय. हात जोडले महाराजांनी, मांडी घालून बसले, अशी पाठ मागं टेकवली आणि त्याला सांगितलं, बाबा ह्या ओवीचा अर्थ असा होतो, झाकलीये घटीचा दिवा, नेनिजे काय झाला केधवा. म्हणजे गाडग्याच्या खाली आपण पेटता दिवा ठेवला, तो कधी विजला हे जसं कळत नाही, या रीती जो पांडवा देह ठेवी म्हणले आणि मान मागं टाकून दिली, हा ओवीचा अर्थ आहे. घड्याखाली झाकलेला दिवा जसा कधी विजला कळत नाही, तसा ज्याचा जीव निघून जातो त्याला खरा साधू म्हणायचं. आणि हे सांगून नाही, हे करून ज्यांनी दाखवलं ते विनायक महाराज साखरे.
काय अधिकारी महात्म्य. विनायक महाराज साखरे आणि उमरजकर माऊली, नांदेड जिल्हा कंधार तालुका. एक भजनानंदी महात्मा उमरजकर माऊली म्हणून होऊन गेले. गावोगाव त्यांनी भजनं उभी केली, समाज जागृत केला. या दोघांवरच मोतीराम महाराजांवर विशेष प्रेम होतं. उमरजकर माऊलीचं भजन मोतीराम महाराज करायचे आणि साखरे महाराजांचा वेदांत मोतीराम महाराज सांगायचे. गंगाखेडमध्ये जनाबाईंचा जन्म कोणत्या घरी झाला ते पडकं घर 650 वर्षानंतर मोतीराम महाराजांनी शोधून काढलं. जनाबाई म्हणजे काय साधा अधिकार आहे का महाराज? त्या पंढरपुरात आल्या, पंढरपुरात वाढल्या, पंढरपुरात समाधिस्थ झाल्या, पण त्यांचा जन्म मराठवाड्यातल्या गंगाखेड तालुक्यातल्या परभणी जिल्ह्यामध्ये झाला. परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यामध्ये झाला, प्रॉपर गंगाखेड शहरामध्ये. आणि ती जागा महाराजांनी शोधून काढली. आता ऐका, आमच्या जनाबाईनं देवाला हृदय मंदिरामध्ये कोंडलं आणि आमच्या मोतीराम महाराजांनी जनाबाईला आपल्या हृदय मंदिरामध्ये कोंडलं. म्हणून म्हणायचं तुम्ही संत मायबाप कृपावंत. जनाबाईनं नाही का पंढरपूरच्या चोराला गळ्याला दोर बांधून धरलं का नाही? धरीला पंढरीचा चोर, हे धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. गळा बांधुनिया दोर, गळा बांधुनिया दोर, गळा बांधुनिया दोर, गळा बांधुनिया दोर. हो धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला. पंढरीचा चोर. 1960 जनाबाईच्या पादुका हे जन्मस्थान शोधलं, पादुका बनवल्या आणि जनाबाईचं जन्मस्थान या ठिकाणी महाराजांनी 1960 साली पादुका स्थापन केल्या. आज त्या जागेवर भव्य दिव्य असं जनाबाईचं मंदिर निर्माण झालंय. असे सामाजिक कामं महाराजांनी केले म्हणून समाज त्यांच्या पुढं नतमस्तक होऊन रोज म्हणू लागला तुम्ही संत मायबाप कृपावंत. जांभूळ बेट नावाचं गाव आहे. बेट म्हणजे काय? चोह बाजूनं पाणीमध्ये जमीन. सिद्ध बेट म्हणजे काय? आळंदीच्या सगळे त्या इंद्रायणीचं पाणी तिन्ही बाजूनं मध्ये बेट. तसं जांभूळ बेट. तिथं हनुमंतरायाची मूर्ती बसवली, भव्य मंदिर बांधलं, मोठा सप्ताह केला महाराज. ज्ञानराज पाटील मसलेकर यांचं सहकार्य, उमरजकर माऊली यांचं कीर्तन आणि येडशीकर भगवान भाऊ मृदंग वाजवायला बोलवले. महाराज येडशीकर भगवान भाऊ म्हणजे नाद करायचा नाही, मृदंग म्हणजे मृदंग. भव्य सोहळा केला. तो जांभूळ बेटचा सप्ताह ज्यांनी पाहिला ती माणसं 1962 पासून ते म्हातारे जोवर जिवंत होते तोपर्यंत त्या सप्त्याचं वर्णन करायचे. सप्ताह झाला म्हणायचे जांभूळ बेटला. येडशीकर भाऊ थांबले 7 दिवस, उमरजकर माऊली थांबले 7 दिवस. असंच गंगाखेड तालुक्यात पिंपळदरी नावाचं गाव आहे. त्या पिंपळदरी गावामध्ये आश्विन वद्य प्रतिपदा सप्ताह असतो. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी 7वा दिवस येतो सप्ताहाचा. विजयादशमी झाली की 1 दिवसाने सुरू होतो. कोजागिरी पौर्णिमेला 7वा दिवस आणि प्रतिपदेला महाप्रसादाचा दिवस. काय महाराज महात्म्याचं. आता दसऱ्यानंतरचा 7वा दिवस
8वा दिवस. गावरान आंबा बघायला तरी मिळेल का कुठं? दसऱ्यानंतरच्या 8व्या दिवशी गावरान आंबा, कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी कुठंच पाहायला मिळणार नाही. सहज महाराजांना लहर आली आणि महाराज तिथल्या भाविकांना म्हणले, आज आंबा घेऊन या, काल्याच्या प्रसादातही आंबा टाकूयात आणि भोजनामध्ये आंबा खायला घेऊयात. लोक म्हणले, महाराज अहो आता दिवाळी होऊन गेली, दसरा होऊन गेला, आता कुठं आंबा मिळत असतो? महाराज म्हणले, अरे बघा की त्या बामणाच्या शेतामध्ये जाऊन. गोविंद ब्राह्मण त्यांची आमरई होती, बघा त्या आमरईमध्ये कुठंतरी असेल आंबा. आता महाराज बघा म्हटले तर कोण नाही म्हणतंय. महाराज 4-2 पोर पळाले ना. महाराज म्हणलेत, बाबा 4-2 आंब्याचे झाडं पाहिले तर एकाच आंब्याच्या झाडावर 10 आंब्याचा घड लागलेला, घोसच काढून आणला आणि गावामध्ये एक आंबा महाराजांना खायला पुरेसा झाला. 9 आंबे त्या प्रसादात मिसळले. ज्याच्या हातात आंब्याचा प्रसाद आला त्या काळात तो नशीबवान. आणि त्या 7 दिवस महाराज तिथं गावात राहिले. पुढच्या वर्षी पुन्हा आले. पुन्हा महाराज म्हणले, आणा आंबे. पण यावेळेला त्या पहिल्या आमरईत बघू नका म्हणले, दुसऱ्या आमरईत बघा. दुसऱ्या आमरईत गेले, दुसऱ्या वर्षी आंबे मिळाले. आणि तेव्हापासून जी परंपरा सुरू झाली महाराज, आता दसऱ्याला गावरान आंबा कुठंच नसतो, पण ती परंपरा आमच्या पिंपळदरी गावामध्ये तेव्हापासून जी सुरू झाली, आज महाराजांना जाऊन 55 वर्षे झाले तरी अजूनही ती परंपरा खंडित नाही. दसऱ्याच्या नंतर आश्विन वद्य प्रतिपदेला महाप्रसादामध्ये टाकायला आंबा त्या गावात मिळतो, म्हणजे मिळतोच. हे महाराजांनी केलेला चमत्कार आहे आणि तो चमत्कार आजपर्यंत जिवंत. आजही महाराजांचा तो आंबा आणि त्याची ख्याती आहे महाराज. ही अंधश्रद्धा नाही, ही भावना आहे, ही श्रद्धा आहे. ज्यांची लग्न होऊन 12-12, 15-15 वर्ष झालेत पण त्यांना मुलबाळ नाही, असे लोक तिथं जातात, मोतीराम महाराजांना नवस करतात. मान्य आहे 900 कन्या पुत्र होती, पण मी म्हणतो तुमचे सगळे उपचार चालू राहू द्या, डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू राहू द्या, दवाखाना चालू राहू द्या, सगळं चालू राहू द्या, आणि कुठेतरी आशीर्वादाचं बळ म्हणून तिथं मस्तक टेका. काय असतं, औषध सुद्धा तेव्हा लागू होतं जेव्हा त्याला आशीर्वादाचं पाठबळ लागतं. तुम्ही सगळे तुमचे गोष्टी चालू ठेवा आणि एक भावना म्हणून असं भावनेनं लोक येतात आणि त्या आंब्याचा प्रसाद घेऊन जातात. मी अनेक वर्ष त्या सप्ताहातली कीर्तन सेवा करतो. आंब्याचा प्रसाद वाटायच्या आदल्या रात्रीचं कीर्तन माझं राहतं. आम्ही ते उघड्या डोळ्यानं पाहिलंय. कित्येक लोकांना ते अनुभव आलेत. पिंपळदरीचा आंबा आज तागायत ती परंपरा आहे. गंगाखेड शहरामध्ये मन्नाथ नावाचं जागृत देवस्थान आहे महादेवाचं. एकदा मोतीराम महाराजांचं कीर्तन चालू, महादेवाचंच मंदिर आहे, तिथं सापाला काही या म्हणावं लागतं का महाराज? आले ना नागराज. कीर्तन इथं चालू आहे, दोन्ही बाजूनं भजनी मंडळ उभा आहे, लोक बसलेत, साप निघाला, साप निघाला, साप निघाला, चर्चा सुरू. महाराजांनी म्हणले, हो कोणीही आपली जागा सोडायची नाही, बसून राहा. अरे महादेवाच्या मंदिरात साप येणार नाही तर काय विठोबाच्या मंदिरात साप येईल का? आला ना, येऊ द्या, त्याला बसू द्या, त्याच्या मालकाचा दरबार आहे. महाराज टाळकर यांच्या कडकडने साप आला. इथं जिथं मृदंगवादक उभे होते त्या मृदंगाच्या घोडीच्या बाजूला साप फणा काढून उभा राहिला आणि महाराजांनी सांगितलं, येऊ द्या, त्याच्या मालकाचा नाम घोष करा, तो तुम्हाला काही करणार नाही. जय घोष केला. भोलेनाथ भगवान की, मन्नाथ भगवान की जय. 3 तास कीर्तन झालं महाराजांचं. 3 तास फणा काढून साप उभा होता. कीर्तन झालं, लोक निघून गेले आणि जे आरती झाल्यानंतर मंदिराच्या पाठीमागे नागराजही निघून गेले. याला म्हणायचं निष्ठा. असे कित्येक प्रसंग घडलेत, सांगेल मी.
माधव मामा मोळवणकर, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर, तिथल्या अग्नी साधू माधव बाबांचं चरित्र उद्या आणि परवा 2 दिवस मी आपल्याला सांगणार आहे. ते आणि मोतीराम महाराज समकालीन संत, दोघं जीवाभावाचे मित्र. त्यामुळे मोतीराम महाराजांचं काही राहिलेलं चरित्र माधव बाबांच्या चरित्राबरोबर सांगण्याचा अवश्य प्रयत्न करेल. 2 प्रसंग अत्यंत गोड आहेत महाराजांच्या जीवनातले, पण त्यातला एक प्रसंग मी माधव बाबांचं चरित्र सांगताना उद्या किंवा परवा नक्की सांगेल. पिंपळदरीच्या आंब्याचं कौडगाव नावाचं गाव आहे. सहजच महाराजांचं कीर्तन चाललं आणि काही बायका असतात महाराज आडमोठ्या. एक म्हातारी आली आणि पाणी शिंपडत बसली. महाराज म्हणले, अगं बाई काय चाललंय तू? नाही, माती उडायला लागली, धूळ उडायली म्हणून पाणी शिंपडायला लागले म्हणले. महाराज सहज बोलून गेले, शिंपड, पाणीच पडत राहील. आणि जे पाऊस झाला ते 3 दिवस 3 रात्री पाऊस. शेवटी त्या बाईने आली आणि महाराजाचे पाय धरले. महाराज माझं चुकलं. महाराज म्हणले, जाय घरी, बंद होईल. झाला बंद पाऊस. वाचा सिद्धी प्राप्त महात्मे. सायळा नावाचं गाव आहे. सायाळ, लोहा तालुका, कंधार, लोहा कंधार, नांदेड जिल्हा. सप्ताह तर मोठा आणि पाण्याचा थेंब गावाला नाही. त्या काळात टँकर व्यवस्था नाही. पाण्याचं काय करायचं, सगळे चिंतेत. महाराज गावात पोहोचले पहिल्याच दिवशी. महाराज, सप्ताह आज उभा राहतोय आणि पाणी नाही. महाराज म्हटले, काळजी करू नका. मोहनलाल ओसवाल मारवाडी गावामध्ये होते. सांगितलं, मोहनलाल तुमच्या शेतात विहीर खणायला घ्या. हो पण खणा तर. हो, सकाळी विहीर खणायला सुरुवात केली. 15 फूट 4 वाजेपर्यंत खणलं. 15 फुटावर खळखळ खळखळ पाणी. सप्ताह पार पडला आणि त्याच्यानंतर ती विहीर खाली घातली. वाचा सिद्धी. वडगाव नावाच्या गावामध्ये स्वयंपाक केला 500 लोकांचा आणि कीर्तन महाराजांचं लोक गोळा झाले 4000. आता काय करायचं? महाराज म्हणले, वाढत राहा, अन्न कमी पडणार नाही. 500 लोकांच्या स्वयंपाकात 4000 लोक जेवून गेले. 200 लोकांचं अन्न शिल्लक राहिलं. याला म्हणायचं चमत्कार. अन्न सिद्धी आहे, वाचा सिद्धी आहे. असं जीवन क्रमित क्रमित महाराजांचं आता वय झालंय. एक गोड प्रसंग महाराजांच्या आयुष्यामध्ये घडला. आषाढीला पंढरी आळंदीत महाराजांना जायचंय. दरवर्षीचा नियम आहे. आषाढीला जायचं. मी मगाशी दिंडी सांगितली. दिंडीत पायी चालत जायचं. पौर्णिमेचा काला करून गावाकडे जायचं. मग नामदेव महाराज समाधी सोहळ्याचे सप्ते गावाकडचे करायचे. पुण्यामधनं पायी निघाले आळंदीकडे जायला. वय झालेलं होतं. चालता चालता एका दगडाला ठेच काढले आणि अंगाचा कल गेला आणि महाराज पडले. पडले तसं अंगात काटे मोडले. हातात काही, पायात काही. पायही काट्यावर पडला, पायातही 2 काटे मोडले. आता काही कोणाकडे लाचकन वगैरे. काटा काढायचा कसा? काटा काढायचा कसा? कोणाजवळच काहीच हत्यार नाही. तेवढ्यात आवाज आला, मालिश करून घ्यायची का? अरे म्हणले, मालिशवाला आलाय, त्याच्याकडे सगळं असतं, बोलवा त्याला. बोलवलं. हे बाबा, मालिशचं जाऊ दे, लाचकन आहे का? तो म्हटलं, आहे ना. ते महाराजाला काटे. लगेच आलन, लाचकनीनं काटे काढले, अंगाचे काढले. सगळ्या महाराजांना म्हटलं, झालं, बरं झालं बघ. हे त्याला 2-5 रुपये द्या रे. त्यानं थोबाडीत मारून घेतलं. वा रे वा. अरे अशा महात्म्याचे काटे काढायचे असतात, काढायचे पैसे घ्यायचे असतात का? 1 रुपयाला हात नाही लावणार. महाराज म्हणले, कोण आहे बाबा तू? सोलापूर जिल्ह्यातला आहे. गाव पंढरपूर, नाव विठू. अरे मग आमच्या मालकाच्या गावचा आहे. मग असू द्या ना महाराज पैसे. बर भेटत जा वारीमध्ये. कुठं असतो? वारकऱ्याची सेवा करायचं कामच आहे आपलं. जिथं वारकऱ्याला गरज पडेल तिथं सेवेला आपण हजरच आहे. गेलं निघून.
गेल्यावर महाराजाच्या लक्षात आला, अरे अंगावरचे काटे काढले पण पायातला राहिला ना, बोलवा त्याला. सगळे सहकारी पळाले आणि बघतात तर कशाचा काटा काढणारा महाराज गेला. माघारी आले आणि म्हटले, महाराज कुठं गायब झालं की ते? आणि मग लक्षात आलं, सोलापूर जिल्हा, पंढरपूर तालुका, पंढरपूर गाव आणि विठू नाव. अरे अरे अरे, माझ्या जागेवर कीर्तन केलं इथपर्यंत ठीक होतं, माझी बैलगाडी दुरुस्त केली इथपर्यंत ठीक होतं, पण माझ्यासारख्या पामराच्या अंगाचे काटे काढायला जर तो येत असेल, मालिशवाल्याचं रूप घेऊन या चांडाळाच्या, या पापी देहाची सेवा करायची त्याच्यावर वेळ येत असेल, तर हा देह ठेवायचाच कशाला? नको नको, आता बस झालं, आता बस झालं. वारी पूर्ण झाली, माघारी गेले. नामदेवराय समाधी सोहळ्याचे सगळे सप्ताह आटोपले. फळ्याचा सप्ताह, श्रावण वद्य पंचमीचा दिवस. लोहगावकर फळावरच्या गुरु महाराजांच्या घरातलं कीर्तन, आणि कीर्तनाच्या आरंभालाच महाराजांच्या कानात सांगितलं महाराजांनी, आज आम्ही जाणार आहोत. कीर्तनात महाराज म्हणले, मोतीराम महाराज म्हटलेत की मी आज जाणार आहे, तब्येतीकडे बघा महाराजांच्या, वाटतं का तरी जातील? महाराज म्हटले, आमचा शब्द आहे, ठरलं म्हणजे ठरलं, ठरलं म्हणजे ठरलं. हाताची घडी करून महाराज बसलेत. कीर्तन संपलं. कीर्तनाच्या शेवटी हरिपाठ म्हटलं जातो आमच्या भागात. हरिपाठातलं शेवटचं चरण, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवे ज्ञान, बोलले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. संपूर्ण हरिपाठ झाला. लोकांची जेवणं होऊ दिली महाराजांनी, आणि ठरल्याप्रमाणे बसल्या जागेवर भिंतीला पाठ लावली, दोन्ही हात जोडले आणि पांडुरंग नावाचा जयघोष करत माझ्या मोतीराम महाराजांनी इहलोकाचा निरोप घेतला. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. एक महिनाभर परिसरात महाराज सांगत होते, श्रावण वद्य पंचमीला दैठण्याला फळ्याला यावर मी तिथं देह ठेवणार आहे. आणि बोलल्याप्रमाणे त्याच दिवशी महाराजांनी बसल्या जागेवर देह ठेवला. असे थोर साधू, आणि अशा थोर साधूंची चरित्र श्रवण करायची आणि त्यांच्या प्रति भावना ठेवायची. तुम्ही संत मायबाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो. जगन्मातेच्या दरबारामध्ये डॉक्टर अशोकजी दाते यांच्या सौजन्यानं तुम्हा सर्व परिसरातील भाविकांच्या भव्य उपस्थितीमध्ये हा सोहळा, महाराज एक गाव नाही ज्यांनी महाराजांच्या देहांतानंतर ढसाढसा रडले नाही. बैलगाड्या उभ्या करायला जागा पुरली नाही फळ्यामध्ये. माता मावल्या, म्हाताऱ्या, पोरं, जी वाट सापडेल ती वाट घेऊन, जी वस्तू सापडेल त्या वस्तू घेऊन फळ्याला पोहोचले. फळ्याला उत्तर क्रिया महाराजांची झाली आणि अस्थि कलश तयार करण्यात आले. 400 पेक्षा जास्त गावांनी महाराजांचे अस्थि कलश घेऊन गेले आणि गावोगाव महाराजाची समाधी मंदिरं झाली. गावोगाव महाराजांच्या नावानं सप्ते होतात. लाखो लोकांचं अन्नदान गावागावात होतं महाराजांच्या नावानं. फक्त मोतीराम महाराज या एका नावासाठी लाखो भाविक आजही एका पायावर मागेल ते वाटेल ते करायला तयार आहे. आळंदीमध्ये भव्य धर्मशाळा, पंढरपुरात भव्य धर्मशाळा, फळ्याला भव्य मंदिर आणि धर्मशाळा, सगळ्या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी. आणि आजही फडावरचं भजन आणि फडावरचं कीर्तन. भजन करावं तर मोतीराम महाराज फडावरच्या भजन्यांनी करावं अशी उभ्या मराठवाड्यात चर्चा होते. अशा थोर महात्म्याच्या चरणावर त्रिवार नतमस्तक. आणि आजच्या चिंतन सेवेला विराम. उद्याच्या चिंतन सेवेमध्ये अग्निसाधू संत माधव बाबा यांच्या जीवनचरित्राचा परामर्श आपल्याला घ्यावयाचा आहे. तेव्हा माधव बाबांच्या प्रती आदर ठेवून तुम्ही संत मायबाप कृपावंत ही भावना जोपासण्यासाठी उद्या पुन्हा आपण सर्व एकत्र येणार आहोत. सेवेला, वाणीला याच ठिकाणी विराम. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी
कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम 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 कृष्ण हरी विठ्ठल केशवा पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री संत मोतीराम महाराज की जय. आजची कथा उत्तम झाली. श्रावण वद्य पंचमीला आपल्या श्री गुरूंच्या समोर बसून त्यांच्या कीर्तनामध्येच इहलोकातून निरोप घेणार असं छाती ठोकपणे सांगणारे आणि ठरलेल्या दिवशीच आपल्या इहलोकाची यात्रा संपवणारे विरक्त साधू संत मोतीराम महाराज यांच्या कार्यापुढे पुन्हा एकदा नतमस्तक होऊया. त्यांच्या स्मृती आपण आज नक्कीच आपल्या भागामधून समजून घेतलेल्या आहेत. त्या स्मृतींना अभिवादन करूया आणि या भागापुरतं इथेच थांबूया. पुन्हा आपली भेट होईल उद्या सकाळी ठीक 7:30 वाजता आपल्या आवडत्या कार्यक्रमात गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा को पावड बाय गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर. जय जय रामकृष्ण हरी.